नमस्कार मित्रांनो, तर आजच्या भागामध्ये जी शमिका असते ती किचनमध्ये देवांशला मदत करण्यासाठी येते आणि ती तिथे भाजी चिरत असते. तर देवांश तिच्याजवळ येतो आणि तो पूर्ण तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करतो. तर लगेच शमिका म्हणते, "देवांश काय करतोय तू?" तर देवांश म्हणतो की "शमिका रोमॅन्स करतोय." तर लगेच शमिका म्हणते की "देवांश, तुला तुझ्याकडून शिकून घ्यावा फक्त भाजी चिरताना रोमॅन्स कसा करायचा. ते पण तुला सगळं जमतं देवांश," असं म्हणते. तर देवांश म्हणतो, "मग ही शिकण्यासारखी गोष्ट आहे का? पण शमिका, तुला एक सांगू का मी? तू जर माझ्या आजूबाजूला असती ना, तर मला रोमॅन्सशिवाय दुसरं काही आठवतच नाही आहे. माझ्या डोक्यात फक्त तेवढाच विचार चालू असतो. कारण तू दिसतीच एवढी गोड ना, की बस." तर मग लगेच शमिका म्हणते, "देवांश, उगाच काही पण नको हां." तर लगेच देवांश म्हणतो, की "खरंच शमिका, तू खूप छान दिसते आणि खूप रोमॅन्टिक पण आहे तू." तर लगेच शमिका म्हणते, की "हो ना देवांश." तर ते एकमेकांजवळ जाण्याचा प्रयत्न करत असतात. तेवढ्यात तिथे जानकी येते आणि म्हणते की "हे काय चाललंय तुमचंवालं?" तर शमिका खूप घाबरते. तर घाबरल्यानंतर लगेच देवांश बाजूला असतो. तर देवांश म्हणतो की "काही नाही आई, खिचडी बनवत होतो आपल्या सईसाठी. त्यांना खिचडी खाऊशी वाटली ना, मग माझ्या हाताने खिचडी बनवत होतो." तर लगेच शमिकाला ते स्वप्न असतं. शमिकाला असं वाटतं की देवांश तिच्याजवळ आहे. पण देवांश तिच्याजवळ नसतो. तर तिथे तो स्वयंपाक खिचडी बनवत असतो. तर लगेच शमिका म्हणते की "देवांश, इथे मी भाजी चिरली आहे." तर लगेच त्या जानकी म्हणते, "तू काय करते ते शमिका?" तर शमिका म्हणते की "काही नाही, हेच देवांशला मदत करण्यासाठी आले होते." "अगं पण तू तिथे सईला भेटण्यासाठी आली आहे आणि तिला एकटीलाच तुला रूममध्ये सोडलं आणि इकडे आली का?" तर लगेच देवांश म्हणतो की "अगं आई, हो, त्या मला मदत करण्यासाठी आल्या होत्या आणि सईच त्यांना म्हणल्या की जा मदत करू लागेल, त्यामुळे त्या आल्या होत्या." तर शमिका म्हणते की "देवांश, माझी भाजी कापून झाली आहे, मी जाते, सईजवळ थांबते." आणि ती तिथून निघून जाते. तर लगेच जानकी देवांशला म्हणते की "अरे देवांश, तुला काही वाटत नाही आहे का? तर तुझं काय चाललं आहे हे सगळं?" तर लगेच देवांश म्हणतो, "खिचडी चालली आहे." तर ती म्हणते की "तसं नाही, पण तुझी मैत्रीण ठीक आहे शमिका, पण ही आपल्या घरामध्ये जास्तच डोकं घालते, तुला माहीत वाटत नाही आहे का? जास्तच लळा लागला हिला आपल्या घराचा. तुला काही वाटत नाही आहे का देवांश?" देवांश म्हणतो की "अगं आई, एवढं काय त्याच्यात? माझी मैत्रीण आहे फक्त ती आणि तिला एकटी पडली आहे खूप आयुष्यात ना, त्यामुळं ती आपल्या घरी राहते. एवढं काय त्याच्यात? तिला बरं वाटतं बिचारीला, जाऊ दे ना." असं म्हणतो. तर आता बघूया पुढच्या भागामध्ये देवांश त्या शमिकाच्या प्रेमात पडत चाललाय की काय, हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या.